प्रेक्षक हो, मराठी चित्रपटाला टॉकीज मिळत नाहीत किंवा मिळाली तर प्राईम टाईम मिळत नसल्याची ओरड सध्या आपल्याला ऐकू येते. याला कारण बॉलिवूडची अभेद्य लॉबी असं मानलं जातं. त्याचप्रमाणे मराठीत त्या ताकदीचे चित्रपट निघत नाहीत हे देखील खरं आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम या भाषा मराठीप्रमाणेच प्रादेशिक आहेत. पण त्या भाषेतले चित्रपट आणि मराठी चित्रपट याची तुम्हीच तुलना करून बघा. म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, संगीत, गीतं आणि त्यातील लोकात असलेला भाषाभिमान यामुळं त्या राज्यात प्रादेशिक चित्रपटच चालतात. हिंदीला हमखास टॉकीज मिळेलच याची काही शाश्वती नसते. तामिळ, तेलुगू, मल्याळममध्ये निर्माण झालेल्या हटके चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये रिमेक बनतात आणि चांगला गल्ला गोळा करतात. वास्तविक मराठीला टॉकीज मिळत नसल्याची परिस्थिती 1971 सालात देखील होती. हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. आजकाल चित्रपट टॉकीजनी मराठी चित्रपट लावायला नकार दिला तर चित्रपट निर्माते आणि कलाकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतात. त्या काळी देखील मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेना या संघटनेचं आणि राजकीय पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच एका मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला मोलाचा हातभार लावला होता. मुंबईतील प्रसिद्ध टॉकीज मालकाला ठाकरी शैलीत दम देऊन त्यांनी तिथं मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सहाय्य केलं होतं. त्या चित्रपटानं मराठी नव्हे तर सर्वच भाषेतील चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ठळक अक्षरात नोंद होईल अशी कामगिरी केली होती. सध्या गरज सरो आणि वैद्य मरो अशा वृत्तीचे अनेक जण असतात, पण ज्यांचा मराठी चित्रपट बाळासाहेबांमुळे प्रदर्शित होऊ शकला त्या निर्मात्यानं त्यांच्या पुढच्या बहुतांशी चित्रपटात शिवसेनेचा प्रखर देशभक्तीचा विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य केलं. कोण होता तो निर्माता, दिग्दर्शक, कोण होता तो अभिनेता, त्या चित्रपटाचं नाव काय, त्याच्यासमोर कोणत्या हिंदी चित्रपटाचं आव्हान होतं, मुंबईतील कोणत्या टॉकीजला तो चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, त्या चित्रपटानं टॉकीजमध्ये किती आठवडे मुक्काम ठोकला, आदी सर्व विषयांची माहिती आज आपण आजच्या या भागातून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. मराठी चित्रपटसृष्टीत हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडके यांच्या विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. तो काळ होता 1966चा. वसंत सबनीस यांच्या लेखणीतून साकारलेल्या या वगनाट्यात दादा नुसता धुमाकूळ घालीत असत. साहजिकच वगनाट्याचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होत असायचा. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर दादा वगनाट्यातून ज्या कमेंट्स करायच्या त्या इतक्या चफकल असायच्या की प्रत्येक प्रेक्षक हसून लोटपोट व्हायचा. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाणारे भालजी पेंढरकर हे दादांचे गुरु. भालजींनी दादांमधील कलागुण अचूक ओळखून त्यांना तांबडी माती आणि गनिमी कावा या 2 चित्रपटात भूमिका दिली होती. गनिमी कावा या चित्रपटाचं गीतलेखन देखील दादांनीच केलं होतं. वगनाट्याला मिळणारा प्रतिसाद पाहता भालजींनीच दादांना चित्रपट काढण्याचा सल्ला दिला. चित्रपटाचं नाव ठरलं सोंगाड्या. विच्छामध्ये वसंत सबनीस आणि दादांची जोडी मस्त जमली असल्यानं सोंगाड्या चित्रपटात देखील कथा, पटकथा, संवाद आणि गीतकार ही जबाबदारी वसंत सबनीस यांनी सांभाळली. तर निर्माता, गीतकार आणि प्रमुख भूमिकेत दादा कोंडके होते. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत विच्छाचे प्रयोग सुरूच होते, कारण तेच एकमेव दादांच्या आर्थिक मिळकतीचं साधन होतं. अर्थात ज्यावेळी सोंगाड्या चित्रपटाच्या शूटिंगला पैशाची निकड लागली तेव्हा भालजींनीच हात पुढे केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोहिमा अमावस्येच्या गडद काळोखातच आखीत असत हे आपण ऐकलंय. तरीही 99% नागरिक अमावस्येला शुभ कार्य करत नाहीत, पण याला अपवाद होते ते दादा. त्यांनी अमावस्येच्या मुहूर्तावर सोंगाड्या प्रदर्शित करून इतिहास घडवला. त्या काळात मुंबईतील बहुतांशी टॉकीजवर बॉलिवूडचे निर्माते आणि दिग्दर्शकांचा दबदबा होता. 1970चं दशक म्हणजे हिंदी चित्रपटांचा सुवर्ण काळच. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, विनोद खन्ना, देवानंद, ऋषी कपूर, हेमा मालिनी, रेखा, जया भादुरी, परवीन बाबी अभिनीत एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित होत होते. त्यांचा मुक्काम कित्येक आठवडे टॉकीजमध्ये राहत होता. मराठीत त्या काळात अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, जयश्री गडकर, आशा काळे, स्मिता पाटील आदींचा बोलबाला होता.
या पार्श्वभूमीवर ढगळ हाफ पॅन्ट आणि शर्ट घातलेला, बॉडी नसलेल्या आणि गावंढळ दिसणाऱ्या मराठी हिरोला मोठ्या पडद्यावर प्रेक्षक स्वीकारतील का, हा मुख्य प्रश्न होता. आणि मुख्य म्हणजे तिकीट काढून टॉकीजमध्ये ते येतील का, असा प्रश्न टॉकीज मालकाला पडला नसता तर नवल होतं. त्यामुळं दादांच्या चित्रपटाला कोणी टॉकीज देईना. भालजींच्या सांगण्यावरून दादांनी चित्रपट काढण्याचं धाडस तर केलं, पण आता चित्रपट मुंबईतील कोणत्या टॉकीजला लावायचा हा मोठा प्रश्न दादांच्या समोर उभा राहिला. त्या काळात ही आजच्यासारखीच महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी सुरू होती. मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. टॉकीजला चित्रपट प्रदर्शित करण्यात अडचणी येत होत्या. भूमिपुत्रांवर अन्याय सुरू होता. दरम्यान 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली होती. मराठी माणसांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना आग्रही होती. पुण्याला भालजींच्या शब्दाला मान देऊन सोंगाड्याकरता भानुविलास टॉकीज मिळालं. तिथं चित्रपटानं रौप्य महोत्सव साजरा केला. तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी प्रमुख शहरात जी टॉकीज होती तिथं कोणत्या भाषेतील पिक्चर प्रदर्शित करायचं हे ठरलेलं असायचं. मुंबई म्हटलं की भारतमाता टॉकीजला मराठीच पिक्चर लागायचे. अखेर दादांनी नाईलाजानं हिंदी पिक्चर जिथं प्रदर्शित होतात ते कोहिनूर टॉकीज त्या काळी 40,000 रुपये देऊन 4 आठवड्यांसाठी बुक केलं. सुदैवानं त्या काळी दुसरा कोणता महत्वाचा पिक्चर कोहिनूरचा मालक असलेल्या कपूर यांच्याकडे नसल्यानं त्यांनीही दादांना पिक्चर लावायला होकार दिला. त्यामुळं सोंगाड्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत प्रदर्शित झाला. माउथ पब्लिसिटीनं प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. पण दुसऱ्याच आठवड्यात कपूरनं तिथं सोंगाड्या थांबवून देव आनंदचा तेरे मेरे सपने हा पिक्चर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आता काय करायचं असा प्रश्न दादांना पडला. महाराष्ट्रात मराठी भाषेवर अन्याय होऊ नये आणि कोहिनूरमध्ये प्रदर्शित झालेला सोंगाड्या चित्रपट तिथून हटवू नये याकरता त्यावेळच्या राजकीय पुढाऱ्यांकडे दादा गेले. पण आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळालं नाही. मग दादांनी त्या काळी मंत्रिपदी असलेल्या वसंतदादा पाटील यांना त्यांची व्यथा सांगितली, पण काही उपयोग झाला नाही. मग दादांनी थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचीच भेट घेतली, पण तिथंही निराशाच हाती आली. हातावर हात ठेवून गप्प बसून काहीच उपयोग नव्हता. मग दादांनी मराठीचा कैवार घेतलेल्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. बाळासाहेबांनी दादांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तडक कपूरला फोन लावला. त्याकाळी बाळासाहेब या नावाला वलय प्राप्त झालं नसल्यानं कपूरनं कोण बाळासाहेब, मी नाही ओळखत अशी भूमिका घेतली. बाळासाहेबांनी त्याला दादांचा तुमच्या समवेत 4 आठवड्यांचा करार आहे, त्यामुळं तुम्ही तोपर्यंत त्यांचा चित्रपट तिथून काढू शकत नसल्याचं ठणकावून सांगितलं. पण कपूर आपल्याच मस्तीत होता. मग मात्र बाळासाहेबांनी कपूरला ठाकरी शैलीत धडा शिकवण्याचा निश्चय केला. शिवसैनिक घेऊन ते ताबडतोब कोहिनूरमध्येच गेले. शिवसैनिकांनी कपूरला उचलून बाहेर आणलं. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून कपूरची पॅन्ट ओली व्हायचीच राहिली होती. बाळासाहेबांनी 4 आठवड्यांचा करार गेला खड्ड्यात अशी भूमिका घेतली. जोपर्यंत सोंगाड्याला प्रेक्षकांची गर्दी आहे तोपर्यंत हा चित्रपट इथून काढायचा नाही, आणि जर चित्रपट काढलास तर तुझी शिवसैनिकांची गाठ आहे असा दमच भरला. यामुळं अर्धमेला झालेल्या कपूरनं बाळासाहेबांचं म्हणणं मान्य केलं. कोहिनूरला सोंगाड्या 1-2 आठवडे नाही तर तब्बल 37 आठवडे हाऊसफुल चालला. मनाला भावणारी कथा, ग्रामीण पार्श्वभूमी, द्विअर्थी संवाद आणि सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय यामुळं प्रेक्षकांना सोंगाड्या पसंत पडला. काय ग सखू गेला सोडूनी मजसी कान्हा, बिब्ब घ्या बिब्ब शिक्का काही, माळ्याच्या मळ्यामध्ये कोणग उभी, राया मला पावसात नेऊ नका ही गीतं लोकांच्या मनात बसली. एका मराठी पिक्चरनं एवढा व्यवसाय दिल्यामुळं दादा काही साधी आसामी नाही याची कपूरला खात्री पटली. यानंतर कपूर दादांना नेहमी तुमचा कोणता चित्रपट येणार आहे का हे हमखास विचारायचा, कारण शेवटी कपूरला तिकीट विक्रीतून गोळा झालेला गल्ला दिसत होता. त्या काळी बाळासाहेब दादा कोंडकेंच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिले नसते तर कदाचित दादा इतके मोठे झालेच नसते. मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचतात असं नेहमी म्हटलं जातं, पण इथं एका मराठी माणसानं दुसऱ्या मराठी माणसाला आकाशात उंच झेप घेण्यासाठी बळ दिलं, आणि दादांनी मराठीच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक विक्रम घडवला. त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. त्याला अजूनही कोणाला धक्का लावता आलेला नाही.
कोणता होता तो विक्रम पाहूया पुढच्या भागात. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.